नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI विशाल वाघ, महाराष्ट्र प्रबोधन विद्यापीठ बारामती येथे आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, उद्या 14 जून म्हणजेच गट ब पूर्व परीक्षा यासाठी तुम्ही सामोरे जाणार आहात. तर परीक्षेला जाता जाता काय केलं पाहिजे आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत यासाठी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिली तर गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास म्हणजेच कॉन्फिडन्स. कारण विषय असा आहे की भरपूर विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असतो, परीक्षेची तयारी झालेली असते, पण फक्त आत्मविश्वासाच्या अभावामुळे तुम्ही त्यामध्ये कधी कधी काय होतं, फेल्युअर येतं कधी किंवा मार्क्स कमी पडतात. कारण माझं पण असं झालं, सलग 3 पूर्व परीक्षा नापास झालो होतो, अगदी पॉईंटने गेलो होतो. पण विषय असा असतो, जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्ही नक्कीच त्या पूर्व परीक्षेत चांगल्या मार्क्सने म्हणजे चांगले लीड घेऊन तुम्ही पास होऊ शकताय. तर लक्षात ठेवा, पहिली गोष्ट आहे तर तुमचा कॉन्फिडन्स. कारण अभ्यास तर सगळ्यांचा झालाय, पण कधी कधी वाटतं की शेवटच्या 2-3 दिवसात किंवा शेवटच्या आठवड्यात असं वाटत राहतं की आपला अभ्यास झाला नाही, काहीतरी राहिले किंवा कोणत्या विषयाची रिव्हिजन राहिली, कोणते चॅप्टर राहिलीत किंवा टॉपिक राहिली, किंवा काही विद्यार्थ्यांनी शेवट टेस्ट दिले असतील तर आधीपेक्षा आत्ताच्या टेस्टला कधी कधी मार्क्स कमी आले असतील. तर असं वाटतं की आपलं काहीतरी राहिले आणि आपल्याला त्यावरच क्वेश्चन येईल आणि तोच आपला चुकेल किंवा आपल्याला मार्क येणार आहेत. किंवा आता आपण बघता की आयोगाचा पेपर पॅटर्न बघता, आयोग लेंदी पेपर किंवा एकदम थोडी टफनेस वाढवलेली आहे, तर ते तुम्ही डोक्यात ठेवू नका. कारण विषय असा आहे, आता तयारीची वेळ निघून गेलेली आहे. आता जे 24 तास राहिले असतील तर त्यामध्ये तुम्हाला फक्त स्वतःच्या अभ्यासावर विश्वास, स्वतःच्या आईवडिलांच्या आशीर्वादावर विश्वास आणि स्वतः जे केलेलं आहे, सर्व जे तुम्ही तयारी केली त्याच्यावर विश्वास ठेवणं, प्रचंड विश्वास ठेवणं अगदी महत्त्वाचं आहे. कारण तेच तुम्हाला जिंकून देणार आहेत. तर लक्षात ठेवा, आत्ता काही नवीन करायला जाऊ नका. तुमच्या ज्या नोट्स असतील किंवा तुमचे जे रिव्हिजन केलेली जे बुक्स असतील, पुस्तकं असतील किंवा दुसरं काही मटेरियल असेल तेवढंच तुम्ही बघा. किंवा मी सांगेन की जे महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत किंवा तुम्हाला जे वारंवार जे विसरून जातात किंवा अवघड वाटतात ते फक्त ओव्हरलुक करा. जास्त विचार न करता ओव्हरलुक करा. कोणत्याही विषयाचं टेन्शन घेऊ नका. जे पेपर येणार आहे तो नक्कीच पेपर सोपा असतो किंवा इव्हन 1-2 विषय फक्त फसवलेले असतात किंवा क्वेश्चन ट्रिकी टाकलेले असतात. सिलेबस तर तोच आहे, सिलेबसच्या बाहेर आयोग जात नाही. सिलेबस आपण रीड केलेलं असतं, त्यात 7 सब्जेक्टचा सिलेबस असतो. फक्त आपल्याला तो पेपर समजून घेणं आणि वेळेचं नियोजन करणं. कारण वेळेचं नियोजन ज्याला जमलं तोच कंबाईन परीक्षेत पूर्व परीक्षेत चांगल्या मार्क्सने पास होऊ शकतो. वेळेचं नियोजन करताना आपण जे टेस्ट पेपर सोडवले आहेत त्याच पद्धतीने, त्याच सिरियसनेसने आपण पेपर द्यायचा आहे. एकदम रिलॅक्स होऊन जसं आपण टेस्ट देतो त्याच पद्धतीने पेपर द्यायचा आहे. सगळ्यांच्याकडे जे वॉच असतं ते तुमचं वॉच घेऊन जायचं आहे. त्यानुसार ते परफेक्ट टायमिंग बघून तुम्ही प्रत्येक क्वेश्चन किंवा जो आपला प्रत्येक आपण म्हणतो की सेक्शन आहे, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल किंवा जॉग्राफी असेल, त्या सेक्शननुसार तुम्ही ते टायमिंग मॅच करून तुमचा पेपर टॅकल करायचा आहे. रिडिंग करताना स्पीड ठेवायचं आहे, स्पीड मेंटेन ठेवायचं आहे, पण सिली मिस्टेक टाळायचे आहेत. मी एवढंच सांगेन, तुम्ही पेपरला जाताय, कॉन्फिडन्स ठेवा, शांत, जेवढ्या शांततेने तुम्ही पेपर द्याल तेवढे तुम्हाला मार्क येणार आहेत. कारण आपण बघतो की एक्झाममध्ये आपल्याला पेपरची उत्तरं आठवत असतात किंवा ते आपण चुकून येतो, इव्हन सिली मिस्टेक करून सोपे प्रश्न आहेत ते चुकून येतो, पण घरी आल्यानंतर आपल्याला त्या पेपरमध्ये चांगले मार्क पडतात. म्हणजे तुम्हाला येत नसतं असं नाही, तुम्हाला त्या गोष्टीबद्दल ज्ञान आहे, तुम्हाला येत असतं. फक्त विषय कसा आहे, दोन्हीकडे दोन्ही ठिकाणी माइंडसेटमध्ये चेंज असतो, पेपरच्या ठिकाणी आणि घरी पेपर सोडवताना. म्हणजे तुम्हाला उत्तर येत असतात, फक्त पेपरमध्ये उत्तर का चुकतात, कारण तुम्ही गडबडून जाता, पॅनिक होता किंवा तुमच्याकडे तो कॉन्फिडन्स नसतोय. तो कॉन्फिडन्स नसल्यामुळे तुम्ही सोपे क्वेश्चन चुकून येता किंवा आयोगाचा जो आपण म्हणतो ट्रॅप, त्या ट्रॅपमध्ये तुम्ही फसता, त्यामुळे ते उत्तर तुमची चुकतात. तर लक्षात घ्या, पहिली गोष्ट आत्मविश्वास ठेवायचा आहे. इथून पुढं जे 24 तास आहेत त्यात निगेटिव्ह लोकांपासून किंवा आपले जे नकारात्मक विचार येतात त्यांना कोणताही थारा द्यायचा नाही. म्हणजे काय, तुमचा अभ्यास झालेला आहे, माझं होणार आहे आणि मी स्वतःला प्रामाणिक राहून, घरच्यांशी प्रामाणिक राहून, माझ्या अभ्यासाला प्रामाणिक राहून मी तो प्रयत्न केलेला आहे किंवा ती तशा पद्धतीने मी तयारी केलेली आहे, एवढं डोक्यात ठेवायचं आणि पेपरला जायचं. कारण जवळपास 50 ते 60% मुलं हे भीतीपोटी, कारण माझंही तसं झालं की पहिल्या 3 प्रिलिम्स गेल्यानंतर मनात येतं की अभ्यास आपला कुठेतरी राहिला आहे, आधीच्या 1-2 प्रिलिम्स गेलेले आहेत, 3 प्रिलिम्स गेलेले आहेत, तर ह्या प्रिलिम्समध्ये पण त्याच चुका होतील का, किंवा भीती वाटते की काय होईल किंवा पेपर जर अवघड आला, हे विषय अवघड आले किंवा मला पेपर टॅकल नाही झाला. तर या गोष्टी तुम्ही विचार करू नका. कारण या गोष्टींचा विचार केला तर ऑलरेडी तुम्ही कुठं ना कुठेतरी कटअपच्या खाली राहणार आहात. तर जे विद्यार्थी धैर्याने, आणि पुढे आणखीन आपल्याला ही तर पहिला टप्पा आहे, पुढे मेन्स परीक्षा आहे, मेन्सचे 2 पेपर, एका दिवशी 2 पेपर तुम्हाला टॅकल करायचे. तिथून पुढे तुम्हाला PSI असेल तर ग्राउंड आहे, इंटरव्ह्यू आहे, दुसऱ्या पोस्टसाठी मेन्स तरी आहेच. तर लक्षात ठेवा, हा फक्त पहिला टप्पा आहे, याच्यापेक्षा आपल्याला अजून पुढे मोठ्या परीक्षा द्यायच्या आहेत. त्यामुळे ह्याच टप्प्याला जर आपण घाबरलो तर पुढे कसं होणार. त्यामुळे लक्षात ठेवा, स्वतः
वर आत्मविश्वास ही पहिली गोष्ट. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे वेळेचं नियोजन. मी आत्ता सांगितलं, पेपर कंबाईनचा पेपर हा 70% अभ्यास असेल, 60% अभ्यास असेल, 30% तुमच्या वेळेवर डिपेंड असते. वेळ फार महत्वाची, कारण त्या परफेक्ट तुम्हाला 20 एक्झाम्पल्स आहेत मॅथ्स रिजनिंगचे, तर त्या वेळ सुटणं ते फार महत्वाचं आहे. तुम्हाला नंतर तुम्ही जर 40 मिनिटं दिले, 35 मिनिटं दिले, 20 ते सुटू शकतात, पण एवढ्या वेळेत आपल्याला टाइम नाही. आपल्याला फक्त 18 ते 20 मिनिटात ते क्वेश्चन टॅकल करायचे आहेत. आणि दुसरं म्हणजे आधी स्ट्रॅटेजी ठरवून जा की मला हे एवढे अटेम्प्ट करायचे, ह्या विषयात एवढे अटेम्प्ट करायचे, किंवा टोटल एवढे अटेम्प्ट करायचे, 90+ अटेम्प्ट करायचे, मिनिमम 90च्या आत यायचं नाही, माझे करेक्ट अँसर्स एवढे आले पाहिजेत किंवा करेक्ट क्वेश्चन एवढे आले पाहिजेत, निगेटिव्ह जाऊन माझा स्कोर 65+ किंवा 60+ राहायला पाहिजे. तुम्ही आता एक विचार करा की कोणताही विद्यार्थी कुठल्याही कॅटेगरीचा असो, त्याचा कट ऑफ किती ओपनपेक्षा कमी लागत असो, त्याने टार्गेट ओपनचंच ठेवलं पाहिजे, ओपनचंच कट ऑफ करायचं टार्गेट ठेवलं पाहिजे, जेणेकरून तो त्या पद्धतीने परीक्षेला तो सामोरं जाईल किंवा अपेअर होईल, त्याची ती तयारी त्या लेवलची झालेली असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असो त्यांनी ओपनचंच टार्गेट जे कट ऑफचं आहे ते ठरवायचं किंवा ठेवायचं आणि त्या पद्धतीने त्याने परीक्षेला सामोरं जायचं. आता दुसरी गोष्ट राहिली तर पेपरमध्ये काय करायचं. आता आपण टप्प्याटप्प्याने एक मार्ग बघू की आता 24 तास राहिलेत, काही वाचू नका, म्हणजे जे अवघड आहे ते वाचू नका. तुम्ही जे वारंवार तुम्हाला विसरल ते ओव्हरलुक करू शकताय, इव्हन निवांत राहू शकताय. जे महत्त्वाचे चॅप्टर आहेत, लोकसंख्या असेल, ज्यावर फिक्स क्वेश्चन असतात ते बघितले तरी चालतात. कोणताही टेस्ट सोडवू नका किंवा काही करू नका. शांत राहा, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा, निगेटिव्ह विचारांपासून दूर राहा. आणि महत्त्वाचं म्हणजे उद्याचा दिवस, आता उद्या सकाळी किंवा आज संध्याकाळी असं होतं, मलाही झालं की रात्रीची झोप लागत नाही, कारण उद्या पेपर असतो. आपण जी वर्षभर मेहनत केलेली असते ती एका तासाच्या त्या पेपरवर डिपेंड असते, किंवा त्या एका तासात जर आपण फेल झालो पुन्हा आपल्याला वर्षभर तीच मेहनत करायची. तर लक्षात ठेवा, झोप होत नाही, काही जणांना टेन्शन येतं. झोप घेण्याचा प्रयत्न करा, 7 ते 8 तास परिपूर्ण झोप घ्या, कारण इथून आधी तुम्ही अभ्यास केलेला आहे, पूर्ण अभ्यास झालेला आहे. इथून पुढचा वेळ फक्त आपल्यासाठी द्या, स्वतःच्या ह्यासाठी द्या. कोणत्याही डोक्यात विचार आणू नका, शांत झोप घ्या. पूर्ण झोप झाली तर तुमचं ब्रेन त्या लेवलनं तुमचं वर्क करणार आहे किंवा कार्य करणार आहे, आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पेपरमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे आणि रिझल्ट सुद्धा पॉझिटिव्ह येणार आहे. त्यामुळे कोणताही विचार न करता पूर्ण झोप घ्या. इव्हन उद्या सकाळी पण किंवा आज जे तुम्ही खाणार आहात ते लाईटली काहीतरी जेवण करा, जास्त वगैरे हे करू नका, जेणेकरून तुम्हाला काय आजारी पडाल वगैरे काय. तर लाईटली जेवण करा. तुमच्या ज्या झेरॉक्स असतील किंवा समथिंग काय असेल जे आयडीचे वगैरे ते आजच काढून ठेवा, जेणेकरून उद्या तुमची एक्झाम केंद्रावर, परीक्षा केंद्रावर कोणती धावपळ होणार नाही. सकाळी पण नाश्ता करायचा शांत. आणि मेन तर मी एक सांगेन की तुम्ही एकटं राहायला, एक आजचा दिवस आणि उद्या दिवस जेवढं जास्त होईल तेवढं एकटं राहा, किंवा तुमचे जर मित्र जर पॉझिटिव्ह असतील तर ठीक आहे, एकमेकांना एन्करेज करणारे असतील तर त्यांच्यात राहिलं तर चालते. कारण विषय असा होतो, शेवटच्या आठवड्यात किंवा शेवटच्या 1-2 दिवसात निगेटिव्ह करणारे खूप लोक असतात, तर त्यांच्यापासून लांब राहिलेलं बरं. स्वतःच्या ह्याच्यावर विश्वास ठेवा. दुसरं म्हणजे एखादे मोटिवेशनल व्हिडिओ असतात युट्यूबचे, जे पासिंग आउटचे असतात किंवा जे रिझल्ट नंतरचे असतात, ते बघितले तरी चालतात. मी तसं करायचो, कारण की एक आत्मविश्वास किंवा एक कॉन्फिडन्स येतो की आपल्याला पण उद्या ही जर परीक्षा पास झालो तर हा पहिला टप्पा पास झालो तर आपण नंतर आपल्या अंगावर पण गुलाल पडणार आहे, आपला पण व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह राहा. आत्मविश्वास तर ठेवायचा आहे, पण एक पेपरला सामोरं जाताना की जास्त पण कॉन्फिडन्स नाही. आपल्याला जोपर्यंत पेपर आपल्या हातातून जात नाही, म्हणजे घेऊन जात नाही, तोपर्यंत होप सोडायचं नाहीत. कारण एका मार्कानं सुद्धा, एका क्वेश्चननं सुद्धा, 0.25 सुद्धा तुमची प्री निघते. आणि एकदा प्री निघली की आपल्याला पुढे 5 महिने आहेत, 4-5 महिने मेन्सला जे भेटतात त्यात आपण जीव तोडून अभ्यास करू शकतोय आणि नक्कीच पास होऊ शकतोय. तर उद्या किंवा आज संध्याकाळी आणि उद्या सकाळी लाईटली जेवण करा. उद्या सकाळी पण पेपरला जाताना नाश्ता करा. उपाशी पोटी कोणी जाऊ नका. ह्या गोष्टी सांगायला लागल्या नाहीत पाहिजे, कारण ह्या बेसिक गोष्टी आहेत. कारण मी सांगतोय का, ज्यांची पूर्वपरीक्षा पहिलीच असते, त्या पहिल्या पूर्वपरीक्षा किंवा जे स्टार्टिंग केलेलं असते त्यांना एवढं माहीत नसते, त्यांना समजत नाही. बारक्या गोष्टी खूप मॅटर करतात शेवटच्या 2-3 दिवसातल्या. तर लक्षात ठेवा, शांत डोक्यानं जायचं. सकाळी नाश्ता करायचा. इव्हन पेपरला जायच्या आधी, आतमध्ये जायच्या आधी तुम्ही कॉफी वगैरे, चहा कॉफी वगैरे घेतले तरी चालेल, कारण सकाळी लवकर उठलेला असताय, रात्री झोप झालेली नसते, तर डोकं दुखत असते. यावेळी शांत राहून, पोट जर भरलेलं असतं तर आपलं ब्रेन नेटवर्क करतं. उपाशी पोटी गेला तो 11 वाजता पेपर असतोय, तुम्ही 10-10:30 आतमध्ये बसता, 1.5 तास बसायचं असतंय आतमध्ये, त्यामुळे ते सवय नसते एवढ्या वेळ उपाशी राहण्याची, तर डोकं वगैरे दुखू शकते आणि त्याचा इम्पॅक्ट पेपरवर होऊ शकतोय. त्यामुळे असल्या बारक्या गोष्टींची काळजी घ्या. ही जी पहिली परीक्षा आहे किंवा इव्हन ज्यांची सेकंड प्री आहे, थर्ड प्री आहे, त्यांना सुद्धा या गोष्टी लागू होतात. ज्या करत नसताल तर त्या अप्लाय करा. दुसरी गोष्ट म्हणजे
पेपर सॉल्व्ह करताना उद्या, आता पेपर सॉल्व्ह करताना महत्त्वाची गोष्ट काय सांगायची तर अटेम्प्ट तुमचा मिनिमम 90+ ठेवा. कारण पेपरचं पॅटर्न बघता किंवा कट ऑफचा आत्ता रेंज बघता, कट ऑफ फार जायला लागलेत, पेपर पर लेंदी पडायला लागलेत किंवा टफ पडायला लागलेत. अटेम्प्ट कुठेतरी केला तर ॲटलिस्ट तुम्ही काटावर का होईना तुम्ही ते कट ऑफ क्लिअर करू शकताय. पण अटेम्प्टच तुम्ही 60-70 असा केला तर ऑब्व्हियसली तुम्ही ऑलरेडी कट ऑफच्या काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. त्यामुळं जे आउट ऑफ म्हणजे किंवा आपण म्हणू शकतो मार्क घेण्यासारखे विषय किंवा बऱ्यापैकी मार्क घेण्यासारखे विषय जसं हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, तर या विषयामध्ये फुल अटेम्प्ट करा. मॅथ्स रिजनिंग असेल तुम्हाला जेवढी मार्क आधी येत आहेत किंवा जेवढी क्वेश्चन फिक्स येत आहेत ते आधी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. कारण त्यात हर्डल्स असतात, काही मोठे क्वेश्चन असतात जे सोपे असतात पण मुद्दाम ते मध्ये टाकलेले असतात. कारण आयोग काय करतं, मॅथ्स रिजनिंगमध्ये सलग 4-5 क्वेश्चन सोपे टाकतं आणि मध्ये 2-3 क्वेश्चन अवघड टाकतं. मग आपल्या युगोवर प्रश्न येतो की हा मी 4-5 सोडवलेत, मग मला पुढचे पण यायला पाहिजेत. मग तिथं आपण वेळ जास्त वेस्ट करतो. त्याचा इम्पॅक्ट काय होतो, आपल्याला पेपर कव्हर होत नाही किंवा अटेम्प्ट होत नाही. आणि अटेम्प्ट नाही झाला तर नक्कीच आपण त्या कट ऑफच्या बाहेर पडतो. त्यामुळं हार्डवर्कपेक्षा तुम्ही म्हणेन मी किंवा तुमच्या इगोवर घेण्यापेक्षा स्मार्ट लेवलनं पेपर दिला किंवा स्मार्ट विचार करून पेपर दिला तरी नक्कीच तुम्ही कट ऑफपेक्षा जास्त मार्क तुम्हाला पडणार आहेत किंवा लीडने तुम्ही परीक्षा पास होणार आहे. तर लक्षात ठेवा, पेपर सोपाच येणार आहे. पहिली तर गोष्ट लक्षात ठेवा, पेपर सोपा येणार आहे आणि माझं या परीक्षेत चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण मी होणार आहे आणि मुख्य परीक्षेला मी जाणार आहे. पेपरचा विचार करताना जे आपले 100 क्वेश्चन आहेत, 90+ मी मागे सांगितलं अटेम्प्ट, जे 7 विषय आहेत त्यातल्या कोणत्या विषयाला किती अटेम्प्ट करायचा ते तुमच्यावर डिपेंड आहे. कारण माझं असं होतं की 90+ अटेम्प्ट केला तर माझे 70 तरी बरोबर यायला पाहिजेत. 90-92 अटेम्प्ट केला तर 68 ते 70च्या दरम्यान बरोबर यायला पाहिजेत, करेक्ट क्वेश्चन यायला पाहिजेत, जेणेकरून निगेटिव्ह जाऊन माझा 64-65+ स्कोर राहील. आणि जो स्कोर सफिशियंट आहे, किती अवघड पेपर आला किती सोपा पेपर आला तर आपण नक्कीच त्या कट ऑफ क्लिअर करण्यासाठी 65-64+ स्कोर हा सफिशियंट असणार आहे. तर असं टार्गेट ठेवा जेणेकरून तुम्हाला पॉलिटीत समजा विषयाचं अनालिसिस करायचं झालं, पॉलिटीत 15 अटेम्प्ट केले, 12 किंवा 13 क्वेश्चन बरोबर आले. हिस्ट्रीमध्ये असेल आउट ऑफ अटेम्प्ट केले, जिओग्राफीमध्ये 10 आउट ऑफ अटेम्प्ट केले, 6 ते 7 असे बरोबर आले दोन्हीकडे. इकॉनॉमिक्समध्ये आउट ऑफ अटेम्प्ट केले, 10 बरोबर आले. करंटमध्ये तुम्ही 1-2 क्वेश्चन जे कधीच तुमच्या रिडिंगमध्ये नाहीत असं स्किप केले क्वेश्चन तरी चालतात, म्हणजे जो बघण्यातच नाहीत किंवा त्यांचं लॉजिक नाही किंवा तुक्क मारण्याचं, मी पुढे सांगेनच तुक्क मारणे किंवा जे आपण म्हणतो की ब्लाइंड गेस मारून हे करणे, तर ते पण त्यात पण लॉजिक वापरावं लागते. असं तुम्ही न बघता किंवा ब्लाइंड असं मारू शकत नाही. तर लक्षात ठेवा, करंटमध्ये सुद्धा तुम्ही 1-2 क्वेश्चन कधीच न बघितलेले असतील तर 13-14 पर्यंत अटेम्प्ट करू शकताय. त्यातले 1-2 क्वेश्चन सोडले, 13 पैकी तुमची 7-8 तरी बरोबर आली पाहिजेत, मिनिमम तरी बरोबर आली पाहिजेत. राहिला गोष्ट मॅथ्स रिजनिंगचं पण तुम्ही जेवढे येतात तेवढे सोडून घ्या. 15 येत आहेत 15 सोडून घ्या, 16 येत आहेत 16 सोडून घ्या. नंतर तुम्हाला जर स्पीड चांगला असेल रिडिंग स्पीड तर सेकंड टाइम तुम्ही जेव्हा पेपर रीड करता त्यात तुम्ही ते अटेम्प्ट केले तरी चालतील. दुसरी गोष्ट राहिली तर की जे सिली मिस्टेक असतात, आता लक्षात ठेवा पेपरला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये गेला, एक्झाम हॉलमध्ये पण 10 ते 10:30च्या दरम्यान तुम्ही आज गेलं पाहिजे. जास्त पण लवकर नाही, जास्त पण उशीर नाही, जेणेकरून तुम्ही जास्त उशिरा गेला तर पॅनिक मोडमध्ये जाणार, नक्की त्याचा इम्पॅक्ट पेपरवर होणार. तर लक्षात ठेवा 10:20 ते 10:25 पर्यंत तुम्ही आत गेला पाहिजे. एक्झाम हॉलमध्ये म्हणतोय मी, एक्झाम हॉलमध्ये गेला पाहिजे. शांत राहायचं, जे अँसर की असेल किंवा जे क्वेश्चन पेपर असेल त्या अँसर कीवरची तुमची माहिती योग्यरित्या शांत डोक्याने भरायची, एकदम रिलॅक्स बसायचं. असं काय नाही पेपरला फॉर्मलवर जा तुम्ही एकदम इन्शर्ट वगैरे करून, असं काय नसते. नाईट पॅन्टवरती मुलांनी किंवा असं एकदम रिलॅक्स मोडमध्ये, जसं तुम्ही लायब्ररीत येता रोज त्या मोडमध्ये गेलं तरी चालते. एकदम रिलॅक्स जा. डॉक्युमेंटेशन तुमचे जे असतील ते बरोबर सगळे न्या, आयडिया असतील त्याचे झेरॉक्स असतील, पेन चांगले न्या, 2-3 पेन न्या, 2 एक्स्ट्रा पेन न्या. कारण कधी जर हे झालं तर पॅनिक नव्हतं आपल्याकडे असावं. पाण्याची बॉटल वगैरे ह्या गोष्टी बेसिक आहेत त्या नेल्या तरी चालतील. एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर कोणताही विषयाचं काही आठवायचा प्रयत्न करायचा नाही. पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, मग हे रीड केलंय मी, ह्यातलं येईल का, जर आलं किंवा हे आठवत नाही, जर आलंच तर काय. कसं होतं तुम्ही आठवायचा प्रयत्न करता, तुम्हाला आठवलं नाही आणि त्यावरच क्वेश्चन जर पहिला दुसरा क्वेश्चन पडलाच एकदम, तर तुम्ही अजून टेन्शनमध्ये जाता की मला न आठवलेलं किंवा मला न येत असलेलं झालंय. मग त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला घाबरता हे होतं, मग त्याचा इम्पॅक्ट पेपरवर होतो. काय आठवायचं नाही, लक्षात काय ठेवायचं त्या अर्ध्या-पाऊण तासात. कारण काही जणांची पहिलीच पूर्वपरीक्षा असणार आहे, समजत नाही किंवा रिडिंग झालेलं नसते, तर लक्षात काय ठेवायचं त्या दिवसात की त्यावेळेत 1 तासात आधी, पेपरच्या आधी अर्ध्या किंवा पाऊण तासात, तर लक्षात ठेवायचं की मला सिली मिस्टेक करायच्या नाहीत, मला क्वेश्चन नीट रीड करायचं आहे, मला सोपं चुकवायचं नाही. आणि ज्या क्वेश्चन जर समजा 1 लायनर क्वेश्चन आहे, मला जिथं 6 ते 7 क्वेश्चन 6 ते 7 मिनटं मला लागत आहेत, 6 ते 7 सेकंद लागत आहेत, तर त्या क्वेश्चनला मला जास्त वेळ घालवायचा नाही, म्हणजे ते लगेच मला ते परफेक्ट हे करून ठेवायचं. दुसरी गोष्ट म्हणजे
तुमचा अटेम्प्ट करताना माझा 90+ अटेम्प्ट ठेवायचा आहे. मला एवढे बरोबर आले पाहिजेत, ह्या विषयात एवढे बरोबर आले पाहिजेत, हे डोक्यात ठेवा. कारण तुमच्या डोक्यात जेव्हा हे नसतं आणि फक्त एवढंच असतं की तुम्हाला तुम्हाला काय की क्वेश्चन पेपर नुसता सोडवायचा आहे, मग पेपर अवघड येईल, पेपर सोपा येईल, पेपर लेंदी येईल, ह्या डोक्यात गोष्टी असतात, तेव्हा तुम्ही त्या वेळेनं तुम्ही ते सोडवायला जाता आणि त्यामुळे तुमच्या मिस्टेक होतात, तुम्हाला मार्क कमी येतात. तर डोक्यात काय ठेवायचं आहे, चुका कोणत्या करायच्या नाहीत किंवा कोणत्या चुका टाळायच्या आहेत हे लक्षात ठेवायचं. पहिलं तर अटेम्प्टचं 90+, दुसरं म्हणजे सिली मिस्टेक करायचे नाहीत किंवा आयोगाचे जे ट्रॅप असतील, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सलग 4 क्वेश्चन जरी अवघड आले तरी आपला असा पूर्वग्रह डोक्यात ठेवायचं नाही की अख्खा पेपरच अवघड असेल. 4 क्वेश्चन अवघड आले तर स्वतःला सांगायचं जाऊ दे 4 अवघड आहेत, पुढचे 10-15 सोपे असतील किंवा पुढचा एखादा सेक्शन, पुढचा एखादा सब्जेक्ट सोपा असेल. तर लक्षात ठेवा, तसं स्वतःला सांगायचं. म्हणजे आयोग ज्या फ्लोमध्ये आपल्याला अडकवते त्या फ्लोमध्ये, त्या ट्रॅपमध्ये अडकत जायचं नाही. वेळेस सावध व्हायचं, 1-2 सेकंद पॉज घ्यायचा, विचार करायचा, हे क्वेश्चन अवघड आहेत तर पुढचे सोपे असतील, किंवा इव्हन 5 क्वेश्चन सलग सोपे पडलेत आणि पुढचे 2-3 अवघड पडलेत असू शकतं ना, मध्ये आधी अवघड, कारण डिफिकल्टी पण तेवढी मेंटेन करावी लागणार आहेत. लक्षात ठेवा, 40 ते 45 क्वेश्चन तुम्हाला येणारे असणार आहेत, POQ असणार आहेत. तुम्ही फक्त ते गडबड करून घाईत किंवा भीतीनं तुम्ही ते चुकवणार आहात, तर तसं करायचं नाही. शांततेने पेपर द्यायचा आहे. प्रत्येक विषयाचं तुम्ही ॲनालिसिस करून गेलेलं आहे. तुम्हाला मार्क किती पाडायचे, तुमच्या कॅटेगरीपेक्षा तुम्हाला मार्क चांगले घ्यायचे आहेत किंवा मी म्हणेन ओपनचाच कट ऑफ तुम्हाला क्लिअर करायचा, कारण बऱ्यापैकी सर्व 2-3 OBC असेल, ओपन असेल, प्रीचा कट ऑफ सेम लागतो किंवा इव्हन जास्त दुसऱ्या कॅटेगरी असतील तरी जास्त डिफरन्स पडत नाही. शांत राहा, कॉन्फिडन्स ठेवा. महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास हीच सगळ्यात हे आहे, कारण भरपूर विद्यार्थी बघता पोस्ट होल्डर्स असतील किंवा इव्हन दुसरे विद्यार्थी असतील ज्यांना गॅप पडलेला आहे किंवा इव्हन ट्रेनिंगमध्ये असणारे, ते येतात, प्रीचा फॉर्म भरतात, एक्झामला येतात, ॲपेअर होतात आणि लगेच प्री काढून, म्हणजे अभ्यास नसतो त्यांचा. तुम्ही बघा, ते आता ट्रेनिंगमध्ये असतील, कोण स्टडी करत असेल किंवा नसेल पण, तर त्यांचं करंट अफेअर केलेलं नसतं किंवा काय मॅसेजिंग डेली प्रॅक्टिस नसते, तरी पण त्यांना अचानक येऊन पेपरला मार्क पाडून जातात. ते प्री असेच क्वालिफाय करून जातात. पण आपण 8-8, 10-10 तास, 12-12 तास रोज स्टडी करतोय तरी आपली प्री निघत नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे का, तर त्यांचा अभ्यास आधी झालेला असेल पण आता ते रिव्हिजनमध्ये नाहीत, पण त्यांना माहीत आहे की पेपरला सामोरं कसं जायचं किंवा ते एका तासात करायचं आहे काय. घाबरायचं नाही, शांत राहायचं आहे. तुक्क मारताना पण 50-50 जर क्वेश्चन असेल तर तुम्ही त्यात चान्स घेऊ शकताय ना, कारण आपल्याला अटेम्प्ट तर 90+ ठेवायचं आहे, त्यामुळे 50-50मध्ये तुम्ही चान्स घ्या. पण 4 ऑप्शन न बघितल्यासारखे वाटत आहेत किंवा माहीतच नाही ते क्वेश्चन कुठला आहे, काय तुमच्या सोर्समधलाच नाही आहे, तर ठीक आहे, तुम्ही तिथं स्किप केलं तरी चालते. पण 50-50 असेल, रिस्क घ्या, ॲटलिस्ट चान्स तरी आहे. एकतर चुकेल किंवा बरोबर येईल. आणि आपले 4 जेव्हा क्वेश्चन चुकतील तेव्हा आपला 1 मार्क जाणार आहे. तुम्ही 4 तुक्के मारले, 2 जरी लागले तरी तुम्ही बेनिफिटमध्ये आहे ना, तुम्ही त्यामध्ये 1.5 मार्काचा तुम्हाला प्लस पॉईंटच आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, अटेम्प्ट करा, घाबरू नका. पहिला जर कोणाचा अटेम्प्ट असेल, भरपूर जणांचे पहिली प्री असणार आहे, त्यांनी पण अटेम्प्ट करा बऱ्यापैकी, कारण एक्सपिरियन्स येऊन जाईल तुमचा. ॲटलिस्ट 7 पैकी 3 जरी सब्जेक्ट परफेक्ट झाले असतील तर 3 सब्जेक्टमध्ये ॲव्हरेज मार्क आले आणि बाकीचे तुक्क वगैरे लागलेच, तर तुम्ही ॲटलिस्ट प्रीच्या जवळ जाचाल, प्रीच्या कट ऑफच्या जवळ जाचाल किंवा प्री क्वालिफाय होचाल. त्यामुळे सांगण्याचा उद्देश आहे, अटेम्प्ट भरपूर करा, 90+ करा. पेपर जरी लेंदी आला तरी रिडिंग स्पीड चांगलं ठेवा. पण रिडिंग स्पीड जरी चांगलं असलं तरी सिली मिस्टेक होऊन देऊ नका. क्वेश्चन नीट रीड करायचा. इव्हन मी म्हणेन जर मल्टीलायनर क्वेश्चन आला तर पेनचा जो पॉईंट असतो तो ठेवून रीड करा, जेणेकरून काय होईल, तुमचं ते लक्ष तिथं राहील, फोकस राहील. कीवर्ड्सला गोल करा. पेपर चांगला ही करायचा, म्हणजे आपण म्हणतो गिरवायचा बऱ्यापैकी. जे येत नाहीत, समजा एखादा क्वेश्चन स्किप केला आहे, त्या क्वेश्चनच्या जो नंबर आहे त्या क्वेश्चनला गोल करा, जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील हा मी स्किप केला आहे. मग तुम्ही सेकंड रिडिंगला तो अटेम्प्ट करू शकताय. आपल्याला स्कोअर 60+, 65+ निगेटिव्ह मार्किंग जाऊन आणायचं, आपल्याला 80-90 पाडायचे नाहीत. त्यामुळे आपल्याला फक्त तेवढंच परफेक्ट करायचं आहे. लक्षात ठेवा, अभ्यास केला आहे, फक्त आता कसं आहे, तयारीची वेळ गेली, आता लढाईला सामोरं जाण्याची वेळ आहे. फक्त तुम्ही किती आता पॉझिटिव्ह राहताय किंवा किती शांततेत पेपर देत आहे त्यावर डिपेंड करणार आहे. त्यामुळं नक्कीच सर्वांना, ज्यांनी स्वतःचा अभ्यास केला आहे, ज्यांना स्वतःच्या प्रामाणिकपणे कष्ट केलेत, इव्हन मी म्हणेन 3री 4थी प्री असू द्या, एक एवढा उद्याचा तास तुमचं आयुष्य बदलू शकतो आहे. आणि मेन्सला तुम्हाला माहिती आहे, एकदा प्री क्वालिफाय झाला, मेन्सला भरपूर कॉन्फिडन्स येतो आहे, वेळ भेटतो आहे आणि तुमचा ॲटलिस्ट सेकंड पेपरचा अभ्यास प्रीच्या याच्यामुळे झालेला असतो आहे. त्यामुळे नंतर आपण फॉलोबॅक घेणारच आहोत, नंतर आम्ही पण तुमच्याबरोबर असणारच आहोत. मेन्सची तयारी करण्याला सोबत आपण तयारी करूयात. फक्त सगळेजण प्री क्वालिफाय होणार आहात, पेपर सोपा येणार आहेत. फक्त शांत राहा, कॉन्फिडन्स ठेवा आणि पॅनिक होऊ नका, एवढं डोक्यात ठेवा. आणि काय करायचं आहे ते लक्षात ठेवा, सिली मिस्टेक करायच्या नाहीत.
अटेम्प्ट करायचा आहे कोणत्या विषयात, एवढे मला अटेम्प्ट करायचे एवढे बरोबर आणायचे, एवढंच लक्षात ठेवा. सर्वांना पुन्हा एकदा उद्याच्या होणाऱ्या पूर्वपरीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. नक्कीच तुम्ही जिंकून येणार आहात. फक्त स्वतःवर, स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवायचा आहे आणि आपण नक्कीच नंतर मेन्सचा अभ्यास करणार आहे. तर लक्षात ठेवा. पुन्हा एकदा तुम्हाला महाराष्ट्र प्रबोधिनी विद्यापीठ बारामती यांच्या वतीने पूर्वपरीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा. शांत राहा, स्वतःचा ह्याच्यावर विश्वास ठेवा आणि जिंकून या. धन्यवाद.